नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. एस टी महामंडळाचा मोठा ऐतिहासिक बदल मे 2026मध्ये इथे करण्यात आलेला आहे. तर काय आहे हा बदल, याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून कुठली माहिती तुम्ही मिस करू शकणार नाहीत. तर आधुनिक लाल परीचे नवे पर्व, प्रवाशांसाठी नव्या सुविधा आणि तंत्रज्ञान या प्रोसेसमध्ये देण्यात आलेले आहेत. तर मे 2026 बदलांचे 4 प्रमुख स्तंभ आहेत की ज्या आधारावर हे बदल करण्यात आले आहेत. पहिलं आहे आपली बस आपली सेवा. 1 मेपासून प्रवाशांसाठी संवाद आणि शिस्तबद्ध सेवेचे नवा संकल्प एस टी महामंडळाने इथे घेतलेला आहे. दुसरं आहे उन्हाळी गर्दीचे नियोजन. राज्यात 5000 जादा बसेस पुणे संभाजीनगर मार्गावर विशेष भर देता इथे चालू केलेल्या आहेत, जेणेकरून उन्हाळी सुट्टीमध्ये गर्दी होणार नाही. डिजिटल तिकीट व पेमेंट्स, NCMC कार्ड अनिवार्य, UPI मशीन्स आणि 10 लाख युजर्स असलेले ॲप्लिकेशन इथे एस टी महामंडळातर्फे चालू करण्यात आलेले आहे. ताफ्याचे आधुनिकीकरण, 55 आसनी राजमाता जिजाऊ आणि 20,000 नव्या हायब्रिड बसेस इथे सुरू करण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून कुठलीही गर्दी किंवा असेवेची सुविधा होणार नाही. सो डिजिटल तिकीट आणि पेमेंट्समध्ये जे NMC कार्ड आहे, यावर ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्ही NMC कार्ड कशा पद्धतीने काढू शकतात. तर तो व्हिडिओ तुम्ही आमच्या चॅनलला पाहू शकतात. त्यानंतर ॲप्लिकेशनमध्ये बस कशी बुक करावी किंवा याबद्दलची आपल्याला माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये ॲप असं लिहा, जेणेकरून तो व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच बनवून पाठवेल. सो 1 मेपासून आपली बस आपली सेवा अभियान. कर्मचारी आता केवळ नोकरदार नाही तर सेवा पुरवणारे सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून काम करतील, थेट संवाद करतील. प्रवासापूर्वी चालक स्वतःची ओळख करून देतील आणि मार्ग व वेळेची माहिती देतील. शिस्त व स्वच्छता असेल. बसची स्वच्छता, योग्य गणवेश आणि वेळेवर उपस्थिती सक्तीची असणार आहे. त्याचबरोबर त्वरित निवारण, बस रद्द झाल्यास त्वरित पर्यायी व्यवस्था ही केली जाणार आहे. स्वच्छ थांबे, बस स्थानके आणि परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यावर आता सध्या भर दिला जाणार आहे. प्रवाशांचा सेवेत 5000 जादा उन्हाळी बसेस. मुख्य मार्ग आहे पुणे छत्रपती संभाजीनगर मार्गावर शिवशाही व एशियाड बसेस दर 15 ते 30 मिनिटांनी चालू करण्यात येणार आहे. रात्रीचा प्रवास, उन्हाचा त्रास टाळण्यासाठी अतिरिक्त नाईट स्लीपर कोचेस हे इथे चालू करण्यात आलेले आहेत. उन्हाळ्यातही सवलती सुरूच. महिला सन्मान योजना 50% सवलत असणार आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक 75+ यांना मोफत असेल. ज्येष्ठ नागरिक 65 ते 75 वयोगट 50% सवलत असणार आहे. सवलतीच्या प्रवासासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. विद्यार्थी असेल तर सरळ नंबरशी लिंक केला जाईल. ज्येष्ठ नागरिक महिला असतील तर आधारशी लिंक केलं जाईल आणि दिव्यांग प्रवासी असतील तर UDID नंबरशी त्यांना लिंक केलं जाणार आहे. नवीन कार्डचं शुल्क हे 199 रुपये असेल. जुन्या कार्डच्या बदल्यात 149 रुपये दिले जातील आणि किमान बॅलन्स 100 रुपये 50च्या पटीत टॉपअप तुम्हाला करता येणार आहे. सुट्या पैशांचा वाद संपला. डिजिटल पेमेंट आणि ॲप्लिकेशन आता बसेसमध्ये अप्लाय केले जाणार आहेत. 1800 नवीन अँड्रॉईड UPI मशीन्स दाखल झालेल्या आहेत, ज्यात फोनपे, GPay, पेटीएम थेट स्कॅन करून तुम्हाला तिकीट काढता येणार आहे. पुणे विभागातील 14 डेपोमध्ये यशस्वी याची सुरुवात झालेली आहे. MSRTC बस रिझर्वेशन ॲपचे 1 मिलियन युजर्स झालेले आहेत. दरमहा 5 लाख प्रवाशांकडून ॲपद्वारे तिकीट हे बुक केलं जातं. प्ले स्टोअरवर उत्कृष्ट 4.6ची स्टार रेटिंग या ॲप्लिकेशनला दिलेली आहे. ताफ्यात नवी ताकद. राजमाता जिजाऊ बस अतिरिक्त गर्दीच्या मार्गासाठी डिझाईन केलेली
नवी ओळख आहे. 40 प्रवाशांची अगोदरची होती, ही 55 प्रवाशांसाठी ही बस इथे डिफाईन करण्यात आलेली आहे. आसन क्षमता जुन्या साध्या बसपेक्षा 40 ते नव्या बसमध्ये ती 55 आहे. नवी रचना 3x2 आसन व्यवस्थेमुळे गर्दीचा मार्गावर उभे राहण्याची स्टँडर्ड गरज नाही. रंगसंगती आकर्षक भगवा आणि पांढरा रंग असणार आहे. कोविड नंतरची उभारी ताफ्यातील तूट भरून काढण्यासाठी 1300 अतिरिक्त आधुनिक बसेस भाडेतत्वावर यात ॲड करण्यात आलेल्या आहेत. पर्यावरणपूरक प्रवास 20,000 हायब्रिड बसेस असणार आहेत की ज्या 4 वर्षात 20,000 नव्या हायब्रिड बसेस CNG, LNG प्लस डिझेल अशा ॲड करण्यात आलेल्या आहेत. मायलेजमध्ये वाढ आहे. डिझेल बस 4 किलोमीटर पर लिटर होतं. हायब्रिड बस 5 ते 5.5 किलोमीटर पर लिटर आहे. खर्चात कपात आहे. STचा 34% खर्च इंधनावर 34,000 कोटी. हायब्रिडमुळे दरवर्षी 235 कोटीची बचत आता होणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चर राज्यात 90 ठिकाणी LNG पंप तर 20 ठिकाणी CNG पंप उभारले जाणार आहेत. STचा प्रवास काल आणि आज तर तिकीट पेमेंट सुडे पैसे फक्त रोख रक्कम असायची, आता ते UPI किंवा NMC कार्डद्वारे करण्यात येईल. प्रवासी संवाद मर्यादित राहायचा, आता आपली बस आपली सेवा चालकाकडून थेट संवाद केला जाईल. साधी बस क्षमता 40 प्रवासी होती, आता 55 प्रवासी 3x2 राजमाता जिजाऊ बस चालू करण्यात आलेल्या आहेत. इंधन तंत्रज्ञान 100%. डिझेल जास्त खर्च होता, आता हायब्रिड CNG आणि LNG आहे, त्यामुळे स्वस्त व पर्यावरणपूरक आहे. बुकिंग पद्धत खिडकीवरील रांगा आता कमी होतील. MSRTC मोबाईल ॲपने तुम्ही तिकीट बुक करू शकतात. आधुनिक महाराष्ट्राची आधुनिक लालपरी, सुरक्षित, पारदर्शक आणि आरामदायी प्रवास. सो अशा पद्धतीचे अपडेट्स हे MSRTCने या मे 2024 लागू केलेले आहेत. सो असेच अपडेटेड आणि नवनवीन माहितीचा व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या प्रवाशांपर्यंत या व्हिडिओला नक्की शेअर करा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.